तर नमस्कार, स्वागत आहे आपलं सेलिब्रिटी प्रमोटरमध्ये. नमस्कार. नवी मालिका येते लक्ष्मी निवास आणि नवीन एक कॅरेक्टर आपल्याला आहे. तर काय सांगाल आपल्या कॅरेक्टरबद्दल? नवीन कॅरेक्टर माझं भावना नावाचं आहे आणि भावना अत्यंत भावनिक आहे. सगळ्यांशी जुळवून घेणारी, सगळ्यांना आपलंसं करून घेणारी, मन मिळाव अशी शांत स्वभावाची, मितभाषी अशी भावना. आणि आईवडिलांवर तिचा फार जीव आहे आणि आईवडील हे तिच्यासाठी सर्वस्व आहे. सो त्यांचा आनंद हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तिच्यासाठी. मालिका जर पाहिली तर खूप सारे कॅरेक्टर मालिकेमध्ये आहेत. सर्वांशी स्क्रीन शेअर करताना कसा अनुभव होता? खूप छान वाटतं आहे, कारण खूप वेगवेगळे कलाकार या मालिकेत बघायला मिळणार आहेत. सगळ्यांचे झोन कामांचे खूप वेगवेगळे आहेत, त्यामुळे अशा सगळ्यांना एकत्र काम करताना बघताना खरंच खूप छान वाटतं आहे. हर्षदाताई, तुषारदादा तर ऑफकोर्स खूप कमाल वाटतं त्यांच्याबरोबर काम करताना, कारण त्यांचा एक्सपिरियन्स आमच्याबरोबर त्या निमित्तानं शेअर होतो आणि त्यांच्याबरोबर खूप गोष्टी शिकायला मिळतात काम करताना. आणि त्याबरोबर मी मेन्शन करेन की लक्ष्मी निवासमध्ये राहणारे सगळे जे इतर कॅरेक्टर्स आहेत, जे आमचे फॅमिली आहेत, तर त्यांनीही खूप छान छान कामं केलेली आहेत याआधी. तर त्यांचे एक्सपिरियन्सेस, त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांच्याबरोबर मला काम करायला मिळणं, ह्या सगळ्याची मजा खूप छान अनुभवता येते. हा तुझा एक जो लुक दिसतोय आगळा वेगळा, म्हणजे तर त्याच्याबद्दल काय सीन असणार आहे, काय प्रेक्षकांना भेटणार आहे पाहायला? सो भावनाचं फायनली लग्न होतं आहे, फायनली भावनाचं लग्न होणार आहे. सो त्यासाठीचा हा लुक आहे, लग्नासाठीचा. आणि ह्यानंतर ह्या आधी खूप ड्रामा आयुष्यात तिच्या घडलेला आहे. सो तो बघायला आय थिंक या लुकपासून तुम्हाला जास्त मजा येणार आहे. मालिकेमध्ये जसं म्हणालो की भरपूर पात्र आहेत, भरपूर कॅरेक्टर आहेत. तर मालिकेमध्ये तर भरपूर मस्ती मजाक वगैरे होत असतात, पण मालिकेच्या बाहेर पण कसं असतं वातावरण? मालिकेच्या बाहेर तर एकदम अपोजिट असतं सगळं वातावरण. लक्ष्मी निवासमध्ये जितके साधे, शांत, छान कॅरेक्टर्स दिसतात, तितकेच सगळे खोडकर, एकदम मिश्किल असणारी ही सगळी फॅमिली आहे. सो ऑन स्क्रीन जसं दिसतं तसं फारसं ऑफस्क्रीन नाही आहे. आम्ही खूप दंगा करतो आणि खूप मजा करतो. 1 तासाची मालिका आहे, ते 1 तासाचा एपिसोड करण्यासाठी आणि जसं पात्र पण भरपूर आहेत आणि लोकेशन पण वेगवेगळे आहेत. तर काय तारांबळ असते, काय अनुभव असतो? आय थिंक पहिल्यांदाच असा 1 तासाचा भाग प्रेक्षकांना बघायला मिळतोय. सो मला खात्री आहे प्रेक्षकांना हे खूप आवडत असणार आहे, कारण का एखाद्या चॅप्टरची लिंक लागली ना की ती थोडीशी पूर्ण होताना लोकांना या भागात दिसते. 1 तासाच्या भागात अर्ध्या तासाच्या एपिसोडमध्ये कदाचित थोडंसं वाट बघायला लागते लोकांना, तसं लक्ष्मी निवासमध्ये तासाभरांनी वाट बघावी लागणार आहे. तर लोकांना हे खूप इंटरेस्टिंग वाटत असणार आहे, जसं आम्हाला वाटतंय. आणि शूटिंग करताना तारांबळ कुठलंही करताना उडतेच, कारण का वेगवेगळी लोकेशन्स, त्यात याचा आवाका खूप मोठा आहे, महामालिका आहे. सो तितकी कॅरेक्टर्स आणि तितके लोकेशन्स, सो इकडून तिकडे जाणं, सारखे कपडे बदलणं, वेगवेगळ्या चेंजेसमध्ये रोज शूट करणं, हे खूप थ्रिलिंग आहे. पण आय थिंक त्याचीच एक्साइटमेंट रोज सकाळी उठल्यावर जास्त असते. 2024 वर्ष आता सरते आहे, तर कसं गेलं 2024 वर्ष? काय काय स्पेशल होतं? 2024 माझ्यासाठी अत्यंत स्पेशल वर्ष आहे, कारण याच वर्षात मी माझा नवीन बिझनेस सुरू केला आणि याच वर्षात मी पुन्हा एकदा झी मराठीवर सुद्धा पदार्पण केलं. सो माझ्यासाठी स्पेशल आहे आणि मला असं वाटतं की 2024 आता संपतं आहे, तर 25मध्ये मला हेच सगळं कॅरी फॉरवर्ड करायचं आहे आणि ते ह्यापेक्षा जास्त चांगलं काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो 2025ला आपण छान सेलिब्रेट करूया आणि पहिल्या दिवसापासून आपली जी गोल्स आहेत त्याच्या दिशेने वाटचाल करूया. मालिकेबद्दल अपील आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तर 2024 संपत आहे. 2024मध्ये झी मराठी तुमच्यासाठी लक्ष्मी निवास ही महामालिका घेऊन आलंय. 2025मध्ये या मालिकेसोबतच आपण पुढे जाणार आहोत. तर बघायला विसरू नका लक्ष्मी निवास, रोज रात्री 8 ते 9 फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर. नवीन वर्ष शुभेच्छा. नवीन वर्ष.
तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.